तीन भिन्न संख्यांची बेरीज 5 आहे, त्यातील एक संख्या 1.102 आहे आणि त्या दोन संख्यांमधील फरक 3 ला 4 म्हणजे 304 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती? आता बघा, तीन वेगवेगळ्या संख्या, एक संख्या दिली आहे, मी पहिल्या दोन संख्या दिलं, एक लिहिली x, दुसरी लिहिली y आणि तिसरी ऑलरेडी दिली आहे 1.1/2. या तीन संख्या दिल्या आहेत आणि त्या संख्यांची बेरीज करायची आहे. x अधिक y अधिक 1/1.1/2 बरोबर याची बेरीज झाली आहे 5. तर याला पहिले आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. x अधिक y 5 आहे, याचा छेद 1 आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होते, 2 बे आणि 3/2 झाले. छेद सारखा करूया आणि x प्लस y ची किंमत काढूया. याला 2 ने गुणावं लागेल, याला 2 ने गुणावं लागेल. 5 × 10, 10 तून 3 गेले 7 आणि याचे 7. हा एक समीकरण तुम्हाला मिळालं. गणित खूप सोपं असते, गणितात फक्त लक्ष द्यावं लागते की काय सांगितलं आणि काय विचारलंय. आता बघा, त्या दोन संख्यांमधील फरक म्हणजे या दोन संख्यांमधील x - y यांचा फरक आहे 3 ला 4 म्हणजे 304. पहिली संख्या मिळाली, दुसरी संख्या मिळाली. आता बघा, 702 मिळालं, 304 मिळालं. आता तुम्हाला एकच आहे की सर्वात मोठी संख्या कोणती? पहिली संख्या ही एक आहे, मला आता x शोधायचा आहे आणि y शोधायचा आहे. आता यांच्यामध्ये आपल्याला जे द्विपदी असते, चलामध्ये दोन पद असते, त्यांची बेरीज आणि वजाबाकी केलं तर एक पद नाहीसा होतो. तर मी या दोघांची बेरीज करतो. x अधिक y बरोबर 702 अधिक x - y बरोबर 304. बघा, याची बेरीज केली, हा डिलीट होतो आणि हा 2x बरोबर 702 अधिक 304. पुन्हा छेद सारखा करूया, त्याला 4 करूया, इथं होतील 14, 14 अधिक 3 इथं झाले 4. हा भागाकाराला जातो, x बरोबर खाली 8, 14 आणि 3 17. याला सोडूया, 8 1 8, 8 2 16 म्हणजे 2.16. 17 1 गेला, 1 बाकी आणि 8 छेद म्हणजे x ची किंमत आपल्याला आली 2.1/8. आता y ची किंमत काढायची आहे, तर ऑलरेडी इथं प्लस आणि मायनस आहे, याला वजाबाकी केलं त्याचं चिन्ह चेंज होतो. म्हणजे x अधिक y बरोबर 7/2 वजाबाकी, याला ब्रॅकेट मध्ये लिहितो समजण्यासाठी, बरोबर 304. आता बघा, याला हा मायनस चिन्ह जातो, याचा मायनसचा प्लस होतो, हा चिन्ह डिलीट होतो. आता याच्या ठिकाणी हे 2y येणार, हा x कॅन्सल होतो. आपण समीकरणामध्ये शिकलो आहोत 7/2 वजाबाकी 304. ही शॉर्टकट तुम्हाला माहीतच असेल, तरी मी सांगतो. y याला 2 आहे. आता तीच पद्धत या ठिकाणी 14 येणार, मायनस आणि हे 3 आणि हे 4. y बरोबर 4 × 8 खाली, 14 तून 3 गेले 11. y बरोबर 8 1 8 वरती 3 आणि खाली. हे y ची किंमत मिळाली. बघा, तीनही संख्या मिळाल्या. पहिली संख्या 1.1/2, दुसरी 2.1/8 आणि y 1.308. तर आपल्याला प्रश्न विचारला, सर्वात मोठी संख्या कोणती? तुम्हाला दिसत आहे 2.1/8 म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती? 2.1/8. समजलं असेलच. यामध्ये गणित जेव्हा वाचतो आपल्याला तेव्हा खूप कठीण वाटतो, पण गणित कठीण नसतो. समजून घेण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे. आणि खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असे कन्फ्युजन करणारे गणित येतात. धन्यवाद.